त्या अतिरेकानं शेवट हाताची लिगॅमेंट तुटली. अंगठ्याची तो सततच राहील ना, असाच बोलणार ना. लिगॅमेंट तुटल्यावर डॉक्टरांनी सांगितलं अतिरेक झालाय. तर मी नक्कीच तुमच्यावर अतिरेक करून तुम्हाला कुठेही तोडणार नाही, अजिबात नाही. माझा विषय म्हणजे प्रगल्भ आहे, मोठा आहे. माईमभट्ट हा माझा आवडता विषय होता. स्मृतीस्थळ त्यातल्या त्यात स्मृती म्हटली की माझा आत्मा. मी स्मृती कधीही सांगत नाही. सांगितलेली गोष्ट कधीही चांगली होत नाही, ती जगली पाहिजे. मगापासून आम्ही महदंबेच्या धवळेबद्दल ऐकतो की महदंबेचं ढवळं. मला असं वाटतं महदंबेने जर ढवळं लिहिलं असतं ना तर इतकं अचूक लिहिलं गेलं नसतं. आणि म्हणून महदंबेने ढवळं लिहिलं नाही. श्री गोविंद प्रभू बाबांना विचारलं जीजी काय गाऊ. ते म्हणे गा काहीतरी, बघ तुला काय गाता येत. जीजी कृष्ण रुक्मिणी गाऊ, ठीक आहे गा. आणि ते अपसुक जे मधनं बाहेर आलं ना त्यामुळं त्याची रसाळता पडली. परंतु महदंबेने टेबल खुर्ची घेऊन पेन घेऊन अगदी ठरवून जर शब्द लिहिली असती, शब्द याहीपेक्षा उच्च दर्जाची आली असती हो, परंतु ती जिवंत नसती. मेलेली शब्द वाचण्यात आणि ऐकण्यात फारसा काही आनंद नसतो. शब्द जिवंत असली पाहिजे, ती शब्द काळजाचा ठाव घेतात. आणि म्हणून मी स्मृती कधीही सांगत नाही, कधीच नाही. मी स्मृती जगतो आणि जगत असताना मला जो मी आनंद भोगतो त्या माझ्या आनंदामध्ये मी सर्वांना घेऊन चालत असतो. त्यातल्या त्यात माईमभट्ट मी वेगळ्या प्रत्येक गोष्ट मी कृष्णकथा सांगतो. भागवत आमचा असं झालं की माझे गुरु आहेत, त्यांची चिंतनी आहे. मी इथे येऊन प्रवचन करावं असं अजिबातच नाही. तो आता कसं असतं मग, पोरगा मोठं झालं का बापाला त्याचा अभिमान असतो. तो गुकीचाच गावच्या चावडीवर येऊन सांगतो पोरगं डॉक्टर झालं म्हणून. तसला त्यांचा प्रकार आहे. आता त्यांना माहिती पोरगं मोठं व्हायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे मग ते उगीच चाललंय आमचं हे सगळी दुकानदारी. पण भागवत कथा करणे हा माझा स्वभाव आहे. भागवत कथा मला आवडते. मी भागवत कथा जगतो. त्यातला कृष्ण जगतो, अर्जुन जगतो. कधीतरी द्रौपदी होऊन जातो. द्रौपदी मला संवत्सरवाल्यांनी केलंच होतं आणि त्याच्यामुळे द्रौपदी झाल्यानंतर काय आनंद आहे ती द्रौपदी जगतो. तर भागवत कथा माझा छंद आहे. परंतु त्या अगोदर मला असं वाटतं की माझी स्मृती ही आवड आहे. महानुभाव्यांचं स्मृतीस्थळ महानुभाव्यांच्या दृष्टीने अत्यंत आदराचं स्थान आहे. त्यातलं एक एक पात्र वेगळं काढलं की मग कळतं त्या पात्रामधला जिवंतपणा. फक्त माईमभट्टावर झालेला अन्याय मात्र मला लीळाचरित्रापासून पटत नाही की माईमभट्टावर का अन्याय केला जातो. माईमभट्टाबद्दलची ती उद्गारच पटत नाही की हा माईमभट्ट म्हणजे पराजित झाला स्वामींपुढे. एक तर त्याला अहंकारी म्हटलेलंच पटलं नाही की तो भलता अहंकारी होता आणि तो अगदी स्वामींना कायाप्रणित केला. माईमभट्टाबद्दलच्या अनेक शंका आहेत. माझे दुसरे गुरुवारी इथंच आहेत, काय आमचे मकरदुकड्याचे बाबा आहेत, माझे कुलाचार्य. मी माझ्या कुलाबद्दल मला नितांत अभिमान आहे, वादच नाही. आणि त्यातल्या त्यात कुलाचार्यांनी जे वैभव आमच्या कुळाला प्राप्त करून दिलं त्याबद्दल सार्थ अभिमान असला पाहिजे. त्याचं क्रेडिटसुद्धा अर्ध मीच घेत असतो. अध्यक्ष ते आहेत परंतु कार्यकारी अध्यक्ष मी आहो सध्या, बस. त्यामुळे मग ते या ज्यांनी मला खऱ्या अर्थानं वसंतापासून घडवण्याचा प्रयत्न केला की तू विजयराज होय, बस झाला वश आता. ते आमचे कनाशीचे बाबाही इथे आहेत, कवेश्वर कुलाचार्य बाबाही तिथे आहेत. माईमभट्टाबद्दलचा अन्याय मला कधीच मान्य झाला नाही. त्यांना अहंकारी म्हटलेलं तेव्हाही पटलं नव्हतं, आजही पटत नाही. माईमभट्ट सर्वज्ञानपुऱ्या येऊन पराभूत झालेत. सर्वज्ञांनी विचारलं अत्यंतिक संस्कृती छेदू होय ऐसा काही उपाव जाना. आणि आम्ही खुशाल म्हणतो माईमभट्ट पराभूत झाले आणि खाली मानेने बसले. अजिबात नाही. माईमभट्टाच्या विजयाची सुरुवात इथनं झाली, इथनं सुरुवात केली. माईमभट्टाची विजयी यात्रा इथून सुरुवात होते खऱ्या अर्थानं. इथं विजय मिळवतात, इथं पराभूत करतात सर्वज्ञांना. स्वतःच्या युक्तिवादानं सर्वज्ञांनाही पराभूत करतात, सर्वज्ञांना बोलतं करतात. कदाचित माईमभट्टानं बोलतं केलं नसतं सर्वज्ञांना तर माईमभट्टाचा पराभव झाला असता. पण माईमभट्टाची ती कृती मात्र माईमभट्टांचं सिद्धच करता आलं नाही, अजिबात नाही. बऱ्याच एखाद्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना वापरल्या जातात आणि त्यानंतर इतक्या गाजा होता. मला काल का परवा मी एका कार्यक्रमाला होतो, ती श्री गोविंद प्रभू बाबाची वेडी पिसी मूर्त, आजच मला वाटतं ती वेडी पिसी मूर्त. मग वेड्याचा अर्थ काय, जन्म जातो वेडा, पिसा काय मध्येच पिसा जा. म्हटलं काय बावळ्या तुम्ही. श्री गोविंद प्रभू बाबांबद्दल म्हणा तो मध्ये वेडा पिसा झाला ना, अगोदर बावळा होता. एक माईमभट्टाचं वाक्य आहे, एक माईमभट्ट की ज्या वेळेला माईमभट्ट स्वतःच जाणत नव्हते किंवा जाणत असून बी त्यांना सर्वज्ञांकडून जाणून घ्यायचं होतं. श्री गोविंद प्रभू बाबाबद्दल जर जाणत नव्हते तर सर्वज्ञांनी सांगितलं अरे बाबा द्वारात विकार नाही ना आवडत, गुंडामरावळ. श्री गोविंद प्रभू बाबा जर श्री गोविंद प्रभू बाबा ईश्वर आहेत हे माहिती असल्याशिवाय माईमभट्ट प्रतिकार कसं काय करू शकतात. ती वेडी पिसी मूर्त
कसं काय प्रतिकार करू शकतात? माहिती होतं. माईमभट्टाचा तो एकच शब्द उचलला आणि म्हणतो अख्ख्या गोविंदप्रभू चरित्रावर लादला. श्रीप्रभू बाबांची वेडी पिसी मोडतो, वेडी पिसी मोड. अरे जिथे ज्यांचा अवतार होणं सुद्धा कानड देशाच्या ब्राह्मणाला कळतं, तिथे तो कानड देशाचा ब्राह्मण इथे शोधत येतो. तो वेडा पिसा आम्ही कसं काय म्हणायचा बावळेपणानं? पहिले तर आम्ही वेडे आहोत. वेडेच माणसं सर्वांना वेड, शहाण्यांना वेडं म्हणत असतात. बघा तुम्ही एखादा वेडा चालला का रस्त्याने, तो इतरांना वेडं म्हणत असतो. खऱ्या अर्थानं तर आम्ही वेडे. माईमभट्टावर झालेला अन्याय सुद्धा मला पटत नाही, कधीच पटत नाही. आणि म्हणून मी कधीही माईमभट्टांना पराभूत मानलेलं नाही. विषय खूप मोठा आहे. मला असं वाटतं माईमभट्ट, मी माझ्या दृष्टिकोनातून माईमभट्टाचं मला जेवढं चिंतन मी करून ठेवलं आहे त्या दृष्टिकोनातून थोडासा लांबलचक विषय आहे, वेळ पुरणार नाही. महाराष्ट्राचे 2 कवी इथं उपलब्ध आहेत. ते कवी मनाची माणसं, आम्ही रांगड्या मनाची माणसं. आम्ही अर्ध्या भाषणात 10 शिव्या दिल्याशिवाय राहणारच नाही. हां, कवी मनाची माणसं माळाच्या माळा तुमच्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही. दोघांमधला बदल आहे. त्यातल्या त्यात भालेराव सरांचं फक्त आधार आहे थोडासा, की हा खेड्यातला कवी आहे, त्याला मातीचा सुगंध आहे, त्याच्यामुळे शहरातला नाही. म्हणून भालेराव सरांचं पाठबळ आहे पाठीमागे, बरोबर. आणि भालेराव सरांच्या त्या पाठबळामुळं बोलतो की माईमभट्टाचं पराभूत होणं आवडलं नाही. आले हो सर्वज्ञांनी त्यांना सांगितलं, झाली चर्चा झाली. याच्या पुढचा प्रश्न माईमभट्टाचा बघा काय गमतीचा आहे. सर्वज्ञांनी सांगितलं सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विंतोच परमेश्वर निर्वैव निराकार असे पर कृपा वसे सावैव साकार होय अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोच. अरे काय माईमभट्ट आहे. सर्वज्ञांना विचारलं कुणाच ते दास्य म्हणजे कोण आहे, त्यांच्याला सांगा कोणाचं करू. पराभूत झाले. सर्वज्ञांनी तर अर्ध उत्तर दिलेलं आहे. तो परमेश्वर अवतरित होतो, तो साव्यय होतो, साकार होतो, जीवाला सान्निध्य देतो. त्याचं दास्य केलं का त्याचा उद्धार होतो. माईमभट्टाने विचारलं कोणता देव तो सांगा, कोणाचं दास्य करू मी की ज्याने माझा उद्धार होणार आहे. इथे पराभूतता कशी काय सिद्ध होते हो? इथं तर प्रश्न शिल्लक आहे ना. सांग देवाचं नाव सांग मला. सर्वज्ञांनी सांगितलं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं. एका मिनिटात उडून लावलं. जे जे गेलं ते. अरे नाही रे वास, श्रीकृष्ण चक्रवर्तींवर माईमभट्टाचा अतोनात आणि अफाट प्रेम, अफाट श्रद्धा आहे. ज्या माईमभट्टाची भगवद्गीता जशी पाठ होती ना, ती ऐकण्याकरता माझा देव श्री चक्र सुद्धा उत्सुक झाला होता की जर माईमभट्टानं गीता वाखाणली तर आम्ही उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती सुद्धा भंगू, आम्ही इथेच थांबून घेऊ. त्या माईमभट्टाचं प्रेम कृष्णावर किती होतं. तो माईमभट्टा असं कसं काय बोलू शकतात की त्या अवतारानं गेलेलं आहे, ते निजामाला निघून गेलेले आहेत. श्री दत्तात्रय महाराजांबद्दल सांगितलं तर ते म्हणतात दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन आहे, बरोबर आहे. श्री चक्रपाणी महाराजांचं सांगतात तर ते म्हणतात कामाख्या निमित्त पुरतेजी केली. गोविंद प्रभूंचं बाबांचं सांगितलं तर ते फटाफट उत्तर देत असताना सर्वज्ञावर विजय मिळण्याचा प्रयत्न करत होते. आणि एका क्षणाला सर्वज्ञावर माईमभट्टानं विजय मिळाला. श्री गोविंद प्रभू बाबांचं प्रकरण सांगितलं, जिजे ती वेडी पिसी मूर्त. पुढं बोला. हां, आमच्या मराठीच्या सूत्रपाठामध्ये कुठेही प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, बरोबर ना, कौमा असा नसल्यामुळं आम्हाला ती वाक्य सरळ वाटत आहेत. तिथं जर मराठीत त्याला प्रश्नचिन्ह टाकावं लागेल ना. बोला, पुढे बोला. आता शेवट मी असं बोलायला नको आहे, पण माघार घेतलेल्या सर्वज्ञांनी शेवट 4 वेळेला माईमभट्टाला खेळवलं, 4ही अवतारांची नावं दिली. ते पहिल्या वेळेला सुद्धा देता येऊ शकत होतं. इथे मांडीवर हात ठेवून माईमभट्टाला सर्वज्ञ तपासत होते आणि माईमभट्ट सर्वज्ञांकडून वधून घेण्याच्या जिद्दीला लागला होता. हा, पैजेला पेटले, इरेला पेटलेला होता. सर्वज्ञांनी मांडीवर हात ठेवून सांगितलं, हे श्री चांगदेवराव. चटकन उठून पायावर डोकं ठेवलं. बस, माईमभट्ट इथे जिंकले. जिथे जिथे माईमभट्टाला पराभूत करण्याच्या जागा होत्या त्या सर्व जागा माईमभट्टाने जिंकल्या. सर्वज्ञांजवळ थांबले. माईमभट्टाबद्दल अजून एक प्रश्न आहे, मी बोलायला नको आगाऊन. माईमभट्टाने गंगातीर कोणतं जिंकलं? हा मोठा मुद्दा आहे. मला नाही वाटत ही मराठवाड्यातलं गंगातीर माईमभट्टाने जिंकलं. कारण मराठवाड्यातलं गंगातीर जिंकण्याकरता माईमभट्टाच्या दृष्टीने किरकोळ गोष्ट आहे. माईमभट्टाचा तो एक वेध घेतला पाहिजे की माईमभट्टानं ते गंगातीर जिंकला का. ते गंगातीराला त्या आहेत ही साधूंची आश्रम, तिथं षडशास्त्र संपन्न आहे, तिथं प्रभाकर शास्त्राची अभ्यासक आहे. ती माणसं, त्या माणसांबरोबर चर्चा करणारा माईमभट्ट असू शकतो. या गंगातीराला नाही हो. या गंगातीराला तेवढी सुबकता दिसतच नाही. का त्याच कालखंडात ज्ञानोबा दिसतात, ज्ञानोबांचे वडील विठ्ठलपंत त्यावेळेसच दिसतात. या गंगातीराला एवढी सुबकता नाही की माईमभट्टानं गंगातीराला पराभूत केलं. महाराष्ट्राच्या राजाला पडलेला प्रश्न माईमभट्टानं काही सेकंदात सोडवावा, ही विद्वत्ता नक्की या गंगातीराला
शरीराला जोपासल्या गेली नाही. माईमभट्टानं नक्की नव्यानं शोध घेतला पाहिजे माईमभट्टाच्या व्यक्तिमत्वाचा, त्या चरित्राचा आणि त्यांचा वेगळ्या अध्ययनाचा. की माईमभट्टानं ते गंगातीर, ज्या गंगातीरावर विद्वानांची आश्रम होती, तिथं पंडित होते, तिथं षडशास्त्र शिकवल्या जात होती, त्या गंगातीराचा हा माईमभट्ट बघा ना निघालाय ना. ज्या अवताराला वेडी पिसं म्हटलं ना, त्याच अवताराच्या दिशेनं प्रवास चालू केला. ज्या अवताराला श्री गोविंद प्रभू काय नाही, ते मी नाव नाही सांगत, पण ते गंगातीर, या गंगातीराला हे घडलंय असं मला वाटत नाही. पण मी अज्ञान हो बरं, मोठी लोक आहात तुम्ही, फक्त मला माईमभट्टाचं मोठेपण जे दिसतं, त्यांची विद्वत्ता जी दिसते, त्यामुळे मला असं वाटतं की या गंगातीराला त्यांच्या दृष्टिकोनातून जी माणसं होती ती किरकोळ होती. जर काय होतं बा, आमच्याच भाषणाच्या वेळेला ही चर्चा होती. हां बरं, त्यांना काय हौस येते काय माहिती. बरं, ते नंतर माझ्याशी बोलत बी नाही खाली उतरलं. बरं, त्यांना मी अनेक वेळेला म्हटलं खोलीत चला आपण दोघंही बोलू, येत बी नाही. जाऊ द्या, बोलून घेऊ द्या. मला थोडं 10 मिनिट बोलणार आहोत मी. भट्टांनी ज्या अवताराला वेडी पिसी मूर्ती म्हटली ना, त्याच अवताराच्या दिशेने साधन चरितार्थ करण्याकरता जर निघाले असतील तर इथे सुद्धा माईमभट्टाचं बघा तुम्ही काय गंमत आहे. हां, तिथे निघालेले आहेत. सर्वज्ञांजवळ राहणं सोपं होतं हो, माईमभट्टाच्या दृष्टिकोनातून सोपं होतं सर्वज्ञांजवळ. हां, त्यांना रिद्धिपूरला जाण्यात महत्त्वाचं होतं, श्री गोविंद प्रभू बाबांच्या दिशेनं जाणं होतं. ज्याला अहंकारी म्हटलं ना, तिथं माईमभट्ट पराकुटीचा नम्र सुद्धा आम्हाला दिसतो की रिद्धिपूरची वेसही ओलांडली नाही. आणि मातंगाला विचारलं माझा देव कुठं भेटेल, त्या मातंगाला दंडवत घालणारा तो माईमभट्ट आम्हाला कुठेच सापडत नाही. त्याला अहंकारी आम्ही कसं म्हणायचं? अरे आम्ही डांबरटणार रे, आम्ही डांबरट आणि माईमभट्टाला कसं काय म्हणायचं? ते फार अहंकारी होते. ज्या मातंगानं फक्त देव दाखवला की ते तिथं होते, तिकडे गेले, एवढं सांगितल्यानंतर सुद्धा माईमभट्ट गुळाची टोकरी खाली ठेवून त्या जाणाऱ्या मातंगाला जर दंडवत प्रणाम करत असतील आणि सांगत असतील, हो हो मातंगा, मला तू माझा देव दाखवला, माझ्या देवाची जागा दाखवली कुठे आहे, एवढा पराकुटीचा माईमभट्ट त्याला अहंकारी म्हणता कसं? माईमभट्ट रिद्धिपुरात श्री गोविंद प्रभू बाबांजवळ आले ना, कधी शास्त्रार्थ चर्चा केली नाही, अजिबात नाही. कुठलंही स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. माईमभट्टाला अनेक ठिकाणी लीळाचरित्रामध्ये दाखवले गेलं, आचार्य श्री नागदेवांची स्पर्धा करताना दाखवले गेलं. परंतु ती किती खरी, ती स्पर्धाच होती का, हे सुद्धा माईमभट्टाचं चरित्र वेगळ्या वेळेला. मी मूडमध्ये होतो, मी म्हटलं नक्कीच माझ्या गुरुपुढं परीक्षाच देऊन टाकतो की बाबा मी भागवतच नाही करत, मी भागवताची मोडतोडच करत नाही. तर मी मात्र माईमभट्टसुद्धा अशा पद्धतीने अभ्यासला की मला माईमभट्ट तोही सांगायचा होता. रिद्धिपुरात आलेले माईमभट्ट श्री गोविंद प्रभू बाबांच्या खावणीला पात्र होतात, हा मोठा विजय आहे की ज्या सर्व गोविंद प्रभू बाबांच्या खावणीला पात्र होणं सोपं नव्हतं. बघा तुम्ही, फार सोपं नव्हतं. तिथं कुठल्या वेळेला कुठली प्रवृत्ती असेल, काय असेल, हे कुणालाही माहीत नव्हतं, कुणालाही माहीत नव्हतं. स्वतःला पराभूत होऊ न देता माईमभट्ट मात्र श्री गोविंद प्रभू बाबांच्या सान्निध्यामध्ये असताना स्वामी श्री प्रभू बाबांची प्रवृत्ती थोडीसुद्धा भंगू दिलेली नाही, थोडीसुद्धा नाही. कधीतरी लेक येईल, कधीतरी जावा येईल, कधीतरी कोणी येईल, कुणा करता तरी काही करावं लागेल म्हणून माईमभट्ट स्वतः ते सोनाराचं दुकानात टाकून बसतात. काय गंमत आहे, जेव्हा डोक्यावर टोपरी आहे, गळ्यामध्ये लॉकेट आहे, हातात 2-4 अंगठ्या आहे, माईमभट्ट मस्त सराफीचं दुकान चालवतात. माईमभट्टाने तिथं श्रीप्रभू बाबांची खावणी बदलू दिली नाही, प्रवृत्ती बदलू दिली नाही. मात्र दुपारी 2 वाजता मात्र अंगावरची कपडे उतरवायला सुद्धा माईमभट्ट घाबरले नाही. 10 मिनिटापूर्वी त्या दुकानाचा सेट असलेला माणूस, अगं हे फार मोठा आहे, अहंकार एक वेळेला डोक्यावर चढला का तो खाली उतरतच नाही. तो माईमभट्ट एका मिनिटात उतरवायचे. हा, ते सोनं नाणं उतरवायचे, परत कमरेला पदर लावायचे, डोक्यावर एक सुडा घेतला का माईमभट्ट रिद्धिपूरच्या गल्लीमध्ये घराघरामध्ये भिक्षा मागत चालायचे. याला सुद्धा धाडस लागतं. हो, श्रीमंती एका मिनिटात उतरवायची आहे आणि एका मिनिटात परत भिक्षेची झोळी हातात घ्यायची, याला सुद्धा सामर्थ्य लागतं. आणि मला असं वाटतं स्वतःवर माईमभट्टानं विजय मिळवलेला की मी हे आणि ते करत असताना त्याचा पराभव करू शकतो, त्या सोन्याचा पराभव करू शकतो, वस्त्रांचा पराभव करू शकतो, दुकानदारीचा पराभव करू शकतो, माझ्या धर्माला कोणी पराभूत करू शकत नाही. माईमभट्ट क्षणात अगदी भिक्षेला निघत असतं. खाली मानेनं हेटाळणी केली नसेल असं नाही, आज सुद्धा करतात. हां, आम्हीच करतो उपदेशी मंडळी. का पहा ना, बाबा लोकांची मजा आहे, पहा काय गंमत चाललेली. हे बावड्या, तुला बाबाच्या हातातला मोबाईल सहन होत नाही, त्यावेळच्या रिद्धिपूरकरांना सुद्धा माईमभट्टाचं ते सोन्याचं दुकान सहन होत नसेल, नक्कीच सहन होत नसेल. आणि ते टोमणे ठोपरे खात असताना सुद्धा माईमभट्ट मात्र प्रतिदिनी भिक्षेला जात होते. बायांना का राग आहे तुम्हाला कळतच नाही. बाया खूप चांगल्या हो, बाईंनी खूप चांगलं सांगितलं. आता मगाशी की मदंबेनं खूप मोठं काव्यच जन्माला घातलं. ती गायली कशी काय, मला सुद्धा प्रश्न आहे की ही गायली कसं काय मदंबा? थोड्याफार ओव्या गायची ती.
हां, थोड्याफार ओव्या आहेत तिच्या स्मृतिस्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, सर्वज्ञांच्या वेळेला सुद्धा पाहायला मिळतात. हे थोड्याफार ओव्या गायची, पण अकस्मात एक महाकाव्यच गायचं हे मोठं म्हणजे विचित्र आहे. की यानंतर माईमभट्टांनी तिला सांगितलंय की पुढचा भाग लिहून काढू. तिने सांगितलं नाही रे बा, ती देवाची प्रवृत्ती होती आणि देवाने सूचना केलेली होती, तेवढ्यापुरतं मला आलं. आणि मग नंतर मला असं वाटतं धवळ्याचा उत्तरार्ध हा माईमभट्टाने आणि लक्ष्मींदर भट्टाने लिहिलेला आहे. फक्त महदाईसला सांगून सांगून पुसो केलं, परंतु लिखाण मात्र त्यांचं आहे. पूर्वार्ध हा मदंबेनं गायलेला. मदंबे गायली, लिहिलं गेलं नाही मदंबेच्यानी, कारण मदंबेच्याने लिहिलं गेलं असतं तर दुसरं एखादं कुठलं तरी काव्य परत तिने लिहून टाकलं असतं, पण मदंबेच्याने लिहिलं गेलं नाही. लिहिणारे माईमभट्ट होते. मला ते अंगावरची वस्त्र उतरवायची, सोनं काढायचं, टोपी काढायची आणि बिना पायाचा हातात झोडी घेऊन भिक्षा मागायला. बायांना का राग येतो बाया? त्या रिद्दीपूरच्या एका बाईला राग आला. हा ढोंगी आहे, हा नक्की ती आजचीच बाई होती, याच्यातलीच होती कोणीतरी. त्याला ढोंगी आहे. हां, खुशाल दुकान चालवतो, पैसे कमवतो, मस्त गड्ड्या साठवतो, अमाऊ दर्शन घेतो. हां, थांब जरा, तुझं पाहतो जाता मी. हसू नका, तुम्ही नका ना हसू रे जाऊ, तुम्ही कशाला हसतोय? तुझी हौसच करते म्हणे. आता थांब, कुरड्यांचे दिवस झालेले होते. तो कुरड्यानं पिळलेला तो चोथा, तो गव्हाची ती कोंडा साठवून ठेवला, 2-3 दिवस साठवला. येऊ दे, तुझी गंमतच पाहते. माईमभट्टाने मात्र गेले, भिक्षा मागितली आणि त्या बाईनं रागाने आणून त्याच्या झोळीत टाकली. काही नाही हो, तुम्ही ज्या पद्धतीने माईमभट्टाचं व्यक्तिमत्व चितारलेलं आहे ना, आपल्या लोकांच्या डोक्यांमध्ये बसून टाकलेलं आहे ना, काहीच नाही झालं माईमभट्टाच्या चेहऱ्यावर, काहीच नाही झालं. स्मृतिस्थळ बघा, काहीच नाही, काहीच फरक पडला नाही. ती जोळी घेतली, गावाच्या बाहेर गेली, अगदीच ठेवली. नित्यनेमाप्रमाणे हातात पाणी घेतलं ना, उत्तरापंथीच्या बाबाला प्रार्थना केली, हे प्रभू दया घ्या ना, कर ना बाव लोक. परिणाम झाला आमच्या गोविंद प्रभू बाबांवर. राजमठाच्या बाहेर उभे असलेल्या श्रीप्रभू बाबा मात्र कळवळ. श्रीप्रभू बाबाची ती वाक्य अतिशय मला वाटतं गोविंद प्रभू चरित्रामध्ये अत्यंत महत्वाची आहे. कळवळला माझा देव, कळवळला माझा माईया, काय जेवेल आता हा चोथा. आणि श्रीप्रभू बाबा दुडू धावत निघाले. जाणाऱ्या श्रीप्रभू बाबाने एक दृष्टिक्षेप त्या झोळीवर टाकला. आणि यानंतरचं जेवण माईमभट्टाचं काय अफलातून असेल ते सांगायलाच नको. अमृताची घास माईमभट्ट जेवलेले आहेत. पराभूत केलं त्या बाईला, एका विकृत बाईला पराभूत केलं माईमभट्टानं. हा, एका विकृतीला पराभूत केला. नाही करता आलो होतो तो काय घोडाचोडीच्या शिष्याला पराभूत नाही करता आलं त्या बाईला. त्या बावळाटाने गाव जाळून टाकलं. आमच्या माईमभट्टानं शब्दही न बोलता तिच्या भावना जाळून केल्या, नतमस्तक केलं. यानंतर कुठेही परत अशी कुठलीही बाई माईमभट्टाच्या झोळीमध्ये चुकीचं वाढताना दिसली नाही, जे घोडाचोडीच्या शिष्याला जमलं नाही. आमच्या माईमभट्टानं मग अबोलपणे ती गोष्ट केली. अवघा रिद्दीपूर बदलून टाकलं, अवघा रिद्दीपूर बदलून टाकलं. कारण त्यानंतर एकही घटना नाही की माईमभट्टाची कोणी हेळसांड केली म्हणून, एकही घटना नाही. लग्नाचा प्रसंग मांडला, मला मस्त वाटलं. तो रुक्मिणी सोहराचा लग्नाचा प्रसंग काय देखणं आहे. ती पोरगी मला डोळ्यासमोर दिसते. माईमभट्टाने तिचं जलचिजीने लग्न लावायचा आग्रह केला. ती पण मावल्यावर खरंच त्या पोरीला भेटायचं एक वेळेला जाऊन रिद्दीपुरात गेल्यानंतर. खरंच भेटा तुम्ही रिद्दीपुरात गेल्यानंतर विनाकारण काहीतरी भलतीकडेच भेटायचा प्रयत्न करता. कधीतरी इथून ठरवून जा. ते श्रीप्रभू बाबांना जिने वरलं, आयुष्यभर ज्यांच्या नावाचं कुंकू लावून ती थांबली ना, त्या पोरीला भेटाय करता तुम्ही उद्या चिंतनी संपली का तिथं जा, तिला शोधा रिद्दीपुरामध्ये. बघा 10-12 वर्षाची पोरगी, जिला काही कळतच नाही आणि श्रीप्रभू बाबाची खेळ नटलेला आहे. मला लग्न करायचं आहे म्हणून, विवाह करायचा, आणि तो विवाह समारंभ उभा राहिला. मी अनेक वेळेला भागवत कथेत सांगितलं की रुक्मिणीचा आणि श्रीकृष्णाचा तो विवाह समारंभ आम्ही पाहिला नसेल, परंतु श्री गोविंद प्रभू बाबांचा मात्र श्रीप्रभू चरित्र वाचत असताना जो अनुभव येतो, जो आनंद येतो त्या विवाहाच्या, त्या पुऱ्या मांड्या, त्यावेळच्या त्या ओव्या, अरे काय गंमत असेल. आणि शेवट लग्न लागल्यानंतर जे गाणं म्हणायचं आहे ना, ते गाणं मोहदंबेने म्हटलं. तो विवाह समारंभ पार पडला. अगदी आमंत्रणं दिली होती लोकांना, पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या, त्या लग्नाला पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या, आलीत. ही पोरगी संध्याकाळी श्रीप्रभू बाबांची खेळ क्रीडा संपलीच. इकडे मात्र अबाईसांनी विचारलं श्रीप्रभू बाबांना, बाबा वेळे की सोयची? बाबांनी मात्र सांगितलं आम्ही वेळे केली. महदाईसाने विचारलेला देखना प्रश्न अबाईसानं विचारले. अबाईसा सुद्धा दुर्लक्षित झाले. का झाली काय माहिती. महदंबेला एका धवळ्यानं न्याय दिला, अबाईसाला मात्र न्याय दिला जात नाही. हां, अबाईसाला न्याय दिला पाहिजे, कारण महदंबेला सुद्धा एका जागेवर थांबवलं होतं श्रीप्रभू बाबांनी. महदंबेला सुद्धा, महदंबेची चूक सुद्धा श्रीप्रभू बाबांनी अबाईसावरनं महदंबेला रागवले. हो,
ही अबाईसा मात्र आपल्या वैचारिक या विचारवंतांच्या याच्यातनं का सुटून जाते कळत नाही. अबाईसा श्रीप्रभू बाबांची प्रवृत्ती अब्बा मला त्या लीळा चरित्रामध्ये बाबा पाहायला मिळते. बाईसा सर्वज्ञ म्हणतात आता थांबा, आता बाईसाचा देव होईल, आता बाईसांचं देव झालं पाहिजे. आणि बाईसा सुद्धा सांगा बाबा पुरे की जोची, थांबा आता. सर्वज्ञांच्या लीळा चरित्रामध्ये बाईसा दिसतात, पण याच बाईसा किंवा कोणी श्रीप्रभू चरित्रामध्ये श्रीप्रभू बाबांना थांबवताना दिसत नाही. कारण श्रीप्रभू बाबांच्या समोरचं ताट उचलून घेण्याची ताकदही कोणाची नाही, हिंमतही कोणाची नाही. श्रीप्रभू बाबांना थांबा म्हणायची सुद्धा हिंमत नव्हती, पण अबाईसा मात्र सहजपणे जाऊन ते ताट उचलून घ्यायचे आणि मस्त एक शिवी खायच्या. श्रीप्रभू बाबांची मस्त शिवी आहे, तुम्हाला लोकांना माहिती आहे. शिव्या मी देणार नाही, काही शिव्या देण्याची जास्त प्रॅक्टिस व्हायला लागल्यामुळे शिव्या देणार नाही. पण श्रीप्रभू बाबा मस्त खांड म्हणायची तिला, खांड. सडलेलं होतं ते उचलून न्यायची. जी अबाईसा सुद्धा दुर्लक्षित राहून गेली. माईंभट्टाचं हे चरित्र सुद्धा दुर्लक्षित राहिलं. लग्न झालं, अबाईसांनी विचारलं प्रभू आता व्याळी करायची आहे, व्याळी करायची आहे. शिव तू म्हणशील भाऊ बोला. शिवभाऊ बाबांनी सांगितलं नाही, हे रुक्मिणीच्या महाली जाऊन आम्ही जेवण करून आलेलो. हे इकडं प्रकरण संपलं, पण ही घरी गेलेली पोरगी दुसऱ्या दिवशी ते मंगळसूत्र काढते कुठं, सकाळी आरशापुढे लावून कुंकू लावून घेतलं, कुंकू पुसते कुठं. आईनं झालंय बावळे झाला खेळ कालचा संपला, वेड्यासारखा ना करू, काल काढ खाली. तिने झालं नाही, लग्न लागलं माझं, आता हे काढणार नाही मी समर्पित झाले, स्वीकारलंय मी ते सर्व, आता माझं कन्यादान तुम्ही करून टाकले, संपलं आता काम. दुसऱ्या दिवशी बापानं सांगितलं, आईनं सांगितलं ग वेडे, अवघ आयुष्य काढायचं आहे तुला, अवघ आयुष्य काढायचं, सोपं नाही. तिने सांगितलं काही हरकत मी करणार नाही. 10-12 वर्षाच्या पोरीने मात्र नाटकी लावलेलं कुंकू देवाच्या नावचं पुसायला सुद्धा बघा केवढी जिद्दीला पिटली. तिने पुसलं नाही. अवघ आयुष्य खेळता खेळता देवाला समर्पण करणारी पोरगी ते अवघ आयुष्य मंगळसूत्र गळ्यातच घालून राहिली. इथे माईंभट्ट मोठे गमतीचे दिसतात बघा. मला ती घटना फक्त माईंभट्टांकडे आणायची की माईंभट्ट बघा कसे गमतीचे दिसतात. अहो गेले ना 2, 4, 6 वर्ष निघून गेले. श्रीप्रभू बाबांचं निजधामाला जाणं झालं आणि मग मात्र त्या पूर्वीच्या वडिलांचं केशव नायकांची मुलगी केशव नायक आता माईंभट्टांकडे यांच्याकडे आले की माझ्या पोरीच्या उदरनिर्वाहाचं सांगा, आता तिला आयुष्य काढायचं. तिने श्रीप्रभू बाबांना काही संबंध नव्हता याच्याशी, काही संबंध नाही. मोठा वाद प्रवार झाला. माईंभट्टाने खोडून काढलं, पराभूत केलं सर्वांना. परत गेले, हात झटकत गेलेले आहेत, काही दिलं नाही. परंतु माईंभट्टातला माणूस मग दिसला. पराभूत झाल्यानंतर सुद्धा माईंभट्ट परत गेले. ईश्वरनं इकडं सांगितलं नाही हो, न्याय म्हणून ती गोष्ट सत्य आहे, पण तिच्या समर्पणापुढे आम्ही नतमस्तक आहोत. न्याय म्हणून ती गोष्ट खरी आहे, तिच्या समर्पणापुढे आम्ही नतमस्तक आहोत. आणि आचार्य आणि माईंभट्टांनी त्या मुलीच्या आयुष्याची चोळी लुगडीची व्यवस्था केली बघा. आयुष्यभराच्या चोळी लुगडीची व्यवस्था केली. इथला माणूस किती जागा आहे, कसं काय अहंकारी असू शकतो हा माणूस, ज्याने जिंकलंय. अवघा गाव जमा झालं, सर्व रिद्धेपूर हात झटकून गेला, काही संबंध नाही म्हणून, काहीच नाही, तो खेळ होता म्हणून. आणि तरी मडसातला तो माणूस, माईंभट्टातला माणूस पाहिल्यानंतर वाटतं हे अरे माईंभट्ट केवढा होता, किती पराकोटीचा नम्र होता, कुठल्या शब्दांनी त्याच्याकडे जायला पाहिजे. ह्याच माईंभट्टाचा एक व्यवहार पाहायला मिळतो. व्यवहार कसा करावा. रिद्धिपुरातला माईंभट्ट मी अगळपगळ सांगणार, अगदी जाऊ देणार नाही. मला पराभूत झालेला माईंभट्ट आवडतच नाही. बघा तुम्ही शेवटच्या त्या रिद्धिपुरात ही सर्व रिद्धिपूरची रुद्धिपूरवासी लोक म्हणायला लागलीत, हे 2-4 टाळके आलेत ना, मराठी भाषेत सांगतोय, हे 2-4 टाळके आले ना, तिथून पुढे आमचा देव बिघडला, श्रीप्रभू बाबा बिघडले, अन्यथा हे असे नव्हते. आणि म्हणून ती हेळसांड करायला लागले. एक दिवस मात्र आचार्य श्री नागदेवांनी आणि माईंभट्टाने तो बरोबर खेळ केला. शेजारच्या जाऊन सांगितलं, श्रीप्रभू बाबांना पालखीत बसवलं, नेलं. श्रीप्रभू बाबा अवतारच वेगळा आहे, त्या अवताराबद्दल एक वेगळं चिंतन 8 दिवसाचं करणं गरजेचं आहे. त्या अवताराची प्रत्येक लीळा मला असं वाटतं हेतुस्थळाशी जोडून जर तिला बाहेर काढली तर प्रत्येक लीळेचा हेतू वेगवेगळा पाहायला मिळेल. आम्हीच नावाचा ग्रंथ करताना, लीळाचरित्राचा आम्ही नावाचा ग्रंथ करताना त्यातले हेतू त्यामध्ये टाकत असताना झालेली तारांबळ. श्री गोविंदप्रभू चरित्राचा सुद्धा अर्धग्रंथ माझे कैवल्यवासी गुरुजी बाबाजी, अमरावतीचे बाबा मला म्हणायचे की एक वेळेला याचा हेतू लिही. मला बाबांनी काही पोथ्या दिल्या, पुस्तकंही दिली होती की हे पग याच्यामध्ये, म्हणजे मदत यांनी केली होती, नाही तर बाबा तसं करत नाही, परंतु दिल्या होत्या.
काही लीळा पाहिल्या मी, त्यातले हेतू वगैरे पाहिले. नंतर पुढे कळालं की हे नाईंबासांचंच आहे, ते हेतूस्थळ नाईंबासांचंच आहे. मी म्हणलं हे फार डोक्याच्या वरून जाणारी गंमत आहे, इतक्या लवकर नको. तशी गोविंदप्रभू बाबा विषय वेगळा, परंतु ती गावातली लोक त्रास देतात म्हणून हे नेलं. थांबले श्रीप्रभू, थांबावलं. चारी बाजूने पहारेकरीच राहिले, निघून जाऊ नये म्हणून. गेले 8 दिवस गेले, 10 दिवस गेले. इकडे मात्र सर्व आता आजार यायला लागले. इथं आला ना करोना, रिद्धिपुराला सुरू झाली पटकी. सर्वे घाबरले आले. मला त्या लीळा मोकळ्या सांगायच्या नाही, पण हे सर्व रिद्धिपुरातले लोक आता आलेत आणि आता माईम भट्टाचा रोल आला. आता हे सर्व बोलायला लागले. माईम भट्टाने सांगितलं नाही, आम्हाला नाही यायचं. हा, त्या जागेवर तुम्ही आम्ही राहिलो असतं काय केलं असतं. रिद्धिपूरचे लोक पालखी घेऊन आले, बँड घेऊन आले, वाजे घेऊन आले. चला आता बस झालं काम. मात्र माईम भट्ट मात्र इथेही बघा त्या माईम भट्टांचा व्यवहार किती शुद्ध होता आणि जिंकणं किती सोपं होतं. माईम भट्टांचं नाही यायचं, चल जात, आम्हाला नाही यायचं. तिथं आमचं घर नाही, दार नाही, तुम्ही लोकांनी आम्हाला त्रास दिला. त्यांनी तो मठ देऊन टाकतो तुम्हाला, तिथे राहा. माईम भट्टा झाला नाही, महानुभाव पंथातला सर्वात विद्वान माणूस. हा, जर कदाचित माईम भट्टाच्या पावलावर पावलं आपण चाललो ना मायबाप हो, तर कधीच आपल्याला देवाचं अमोघ दर्शन होणार नाही, कधीच नाही. माईम भट्टाचा सिद्धांत आमच्या पाठ राहिला नाही. माईम भट्टाने रिद्धिपूरकरांना थांबवला. आम्हाला यायचं नाही, तो माठ घेऊन टाक. त्याने नको, त्याने झाला घ्या ना, याने जायला द्यायचा ना, खरेदी करून द्या. आणि मानव पंथातली पहिली वास्तू, पहिला राजमठ श्री गोविंदप्रभू बाबांच्या नावावर खरेदी झाला. हा, मग श्री बाबा इथे आलेत. बघा तुम्ही, जर माईम भट्ट नसते तर कदाचित अजून 4-5 वेळेला तशा घटना घडल्या असत्या. परंतु माईम भट्टाच्या बुद्धी चातुर्याने मात्र बघा कसं घडलंय ते तिथेच. हा, तिथेच. मला एक वेळेला सांगितलं कोणी की नाही, माईम भट्टासारखा विद्वान माणूस सुद्धा, सर्वज्ञांसारखा दिसणारा तो माणूस आला, बसला आणि माईम भट्टही भाऊक झाली होती. माईम भट्टांनी सांगितलं आचार्यांना विचारे, बाबा नाही रे, असं नव्हतंच. माईम भट्टासारख्या विद्वानाला ती गोष्ट कळाली नव्हती, अशातला भाग नव्हता. माईम भट्ट आचार्य श्री नागदेवांपुढे अतिशय नतमस्तक होते. हा, तुझे न मुखे अशास्त्र न निघे किंगा, हे वाक्य माईम भट्टाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाठ होतं. आणि जे वाक्य आचार्य बोलतील ते खरं आहे. आणि म्हणून माईम भट्टाने तो चेंडू सरळ आचार्यांकडे देऊन टाकला की आचार्य जे बोलतील ते खरं आहे, मी बोलेल ते खरं नाही. आचार्य जे बोलतील ते देवाचं बोलतील. आणि म्हणून माईम भट्टाने तिथे माघार घेतली. तो पराभव नाही, माईम भट्टाचा पराभव नाही. माईम भट्ट कुठेही पराभूत झालेला नाही, कुठेच नाही. ऐकायचे आहेत सुद्धा पराभूत करणारे माईम भट्ट होते. तो तळेगावचा प्रसंग आहे आणि माईम भट्ट तळेगावात आले. कळालं आता मी थांबणार आहो इथं. उमाई सासोबत होते. सांगितलं, उमे मला परमेश्वरपुराला जायचं. अंथरुणात झोपलेले माईम भट्ट होते. क्षणभर उमाई साई गप्प बसली. विचार केला, नेणार कसं? 4-5 किलोमीटर न्यायचं आहे, पाऊलभर सुद्धा चालता येत नाही, उभंही राहता येत नाही, नेईन कसं? क्षणभर विचार केला. चटकन लक्षात आलं की कमरेला एक सोन्याची पिळ्याची अंगठी आहे. तिला चटकन लक्षात आलं. माईम भट्टाकडे पाहिलं ना, माईया नेईन तुला, नक्की नेईन मी, परमेश्वरपुराला नक्की नेईन, नक्की नेईन. पळत तो सोनाराकडे गेली. सोनार असेल, हे दादा मोड रे बा, लवकर मला पैसे, माझ्या माईयाला परमेश्वरपुराला न्यायचं आहे. पैसे घेतले सुवर्णकाराकडनं, ती मोलाची. आता तो मेना केला. माईम भट्टाला त्यात बसवलं आणि मेना आता रिद्धिपुराच्या दिशेने. असं आहे ते, मला माहिती होतं आता पुढे काय होणार. रिद्धिपूरच्या दिशेनं निघाला, राजमठाच्या बाहेर थांबला. आचार्यशी नागदेवांना कळालं होतं की आता माईम भट्ट येत आहेत. अवघा परिवार बाहेर आला. हळूच आता मेन्यातनं, त्या पालखीतनं माईम भट्टांना काढलं. मध्ये अगदी त्या आवारामध्ये नेऊन अंथरूण टाकलं आणि माईम भट्टांना त्यावर आता झोपवलेले, डोळे लावलेले माईम भट्टाने. डोळे लावलेले माईम भट्ट विचार करतायत. अवघा परिवार माईम भट्टांकडे पाहतोय. बाबा यायलाच नको ते 5 मिनटं. मला तर नाही खरं, तो मला तुमच्याशी वेगळंच बोलायचं होतं की माईम भट्टानं डोळे लावून जो विचार केला होता ना, तो मला सांगायचा होता. परंतु बाबांचं येणं मला कळालं की तुझी वेळ संपली, आता चूप. हां, ते वेगळं कोणी, त्यांना माहिती याला चूप करणं म्हणजे भांडण करून घेणं. आणि आम्हाला माहिती ते आले की आपण थांबायचं आहे म्हणून. तर जा नाही, बसा तुम्ही, बसा. नाही मला
तेवढंही माझं कौतुक करायला माझी आई जर समोर बसली असेल, मला वाटतं जगातलं सर्वात मोठा पुरस्कार तो आहे की माझ्या भाषणाला त्यांनी येऊन बसावं. जगात किती पुरस्कार मिळाले आणि किती पालख्या निघाल्या ना, माझ्या आईनं माझ्यासमोर येऊन बसावं यापेक्षा जगात कुठलंही मोठेपण नाही, अजिबातच नाही. मला अनेकांनी सांगितलं होतं, अनेक मला म्हणजे भडकवत होते किंवा मला वर झाडावर चढून पाडत होते. गर्दी खूप असते चिरडे भाऊ तुमच्या कार्यक्रमाला, काही म्हणा, पण बाबा भागवत नाही करत चांगली, बाबांचं प्रवचन फार चांगलं राहतं. माझ्या बाबांनी माझ्यावर कधीच बोलले नाही, कधीच नाही, एक शब्दही बोलत नव्हते. मी म्हटलं हे जोपर्यंत बोलत नाही ना चिरडे तोपर्यंत तू मोठा होणार आहे, आणि ही सर्व मिळून तुझ्या पाठीमागे लागलेले आहेत पाडायचे, तू पडायचं नाही. बाप आहे, लक्षात ठेवायचं कधी, बाप आहे. हां, मी बापापेक्षा मोठा होण्याचा प्रयत्न करणार. तो बाप आहे, त्याने जे दिलंय मला असं वाटतं ते कदाचित मुक्त हातानं कोणालाच दिलं नाही. जे बोललेच नाही, जे बोलले नाही म्हणून जास्त मिळालं, ते जर बोलले असते तर ठरलेलंच मिळालं असतं. माघारी आमच्या जवळ बोलतात तुमच्याविषयी. बोलले असते तर कदाचित कमी मिळालं असतं. समोर बसत असतील आणि मला तर पहिला वेळ आहे की ते समोर बसल्यानंतर मी बोलण्याचं धाडस करतो. मला बोलायचं होतं, माईमभट्ट डोळे लावून जेव्हा बस पडलेली होती ते बोलायचं होतं. बोलेन परत कधीतरी बोलेन, पण डोळे लावून मात्र माईमभट्ट चिंतन करत होते, विचार करत होते. जीवनाचा हा क्षण माईमभट्टांना विजय मिळवून घ्यायचा होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वज्ञांना मी हे म्हणायला भाग पाडणारे माईमभट्ट आहेत. हो, सर्वज्ञ पहिल्यांदा मी म्हणतात, मांडीवर हात ठेवून मी म्हणतात, हे श्री चांगदेवराव, हे सांगणारं पहिलं सर्वज्ञांना माईमभट्टानं केलं. आणि इथे सुद्धा माईमभट्टांना पराभव करून घ्यायचा नव्हता, विजय मिळवून घ्यायचं. कितीतरी वेळ डोळे लावले, हळूच आचार्य श्री नागदेवांचा हात हातात घेतला, कुरवाळला, खोलवर का होईना पण शब्द बाहेर निघाला. भट्टो, तुमचा पाय माझ्या कपाळावर ठेवा, हो, तुमचा पाय माझ्या कपाळावर ठेवला. क्षणभर आचार्यांनाही बाजूला झाले, आचार्य बाजूला झाले. आचार्य विचार करायला लागले, कसं बोलताय तसं. एका क्षणानं आचार्य श्री नागदेवांनी त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि सांगितलं, भट्टो, श्रीचरण तो गोसावी यांचा, सर्वज्ञांचा श्रीचरण तुमच्या भाळप्रतिशी असला पाहिजे. मी मात्र हात ठेवतो. आक्रोश करायला लागलेले आहेत, रडायला लागले, डोळ्यातनं पाणी गळायला लागले. आणि तो शब्द जन्माला आला, भट्टो माझं देव होईल का. खरंच शंका होती माईमभट्टांच्या मनात. ती माहीत नव्हतं दोन्ही देवांचं सान्निध्य आहे. श्री गोविंद प्रभू बाबांची विशेष प्रसन्नता आहे, सर्वज्ञांची त्याहीपेक्षा विशेष प्रसन्नता आहे. माहीत नव्हतं. मला देव होईल का प्रश्न माईमभट्टाच्या मुखातनं कसं काय यावा. माईमभट्टाने जर शंका उपस्थित करायची असेल तर तुमचा आमचा काय प्रश्न आहे. आमचा काय. माईमभट्टासारख्या दोन्ही अवताराच्या प्रसन्नतेचा माणूस, सेवादास्याचा माणूस, षडशास्त्र संपन्न माणूस, ज्याची त्यागाची पद्धत बघा कशी आहे. हा, झोळीवर विजय मिळवलेला माणूस आहे. हे मोकळंच गंमत आहे, ते झोळीवर विजय मिळवलेला, निघालेला पराभूत मागून मागे ठरकला नाही. अरे दीक्षा घ्यायला व्यवस्था करून निघाला नाही, पराभूत केलं संसाराला. दीक्षा घेतली नाही, विचार केलाय, लोटा हातात घेऊन मी घरी जाईल, 2-4 महिन्याने वाटणी करायला निघेल. 4 पावल्यानंतर विचार केला, का बरं 2 महिन्यांनी काय होईल. अजून पुढे गेला, का बरं 8 दिवसांनी काय होईल. आणि दुसऱ्या पावलाला विचार केला, मागून येऊन साप चावला तर जाईल का. हातातला लोटा फेकला, निघाले. कमरेचं धोतर फाडून ज्या झोळीमध्ये भिक्षा मागितली ना, त्या धोतराचा वास त्याला लागला. पहिला घास भडा भडा बाहेर गेला. क्षणभर थांबले, माझ्या जणी होईल का. दुसऱ्या दिवसाची परीक्षाच पाहिली नसती पराभव स्वीकारणारा माणसाना. माईमभट्ट पराभूत होणारा नाही, पराभव स्वीकारणारे नव्हते. दुसऱ्या दिवसाची वाट पाहिली नसती, माईमभट्ट मागे निघाले असते. पण दुसऱ्या दिवसाची परत परीक्षा पाहिली. भिक्षेला गेले, आले. बघा तुम्ही विजयाची ही विजयी यात्रा बघा. आले भिक्षेला, गंगेच्या पात्रात बसलेले आहेत. घास टाकला, तोंडात पाणी टाकलं, गेले गटकन. दुसरा उचलला, गडबडून खाली आला तरी माईमभट्टाने थाप मारली. हा, आता गेला एक. बघा तुम्ही, एका घासाला विजय मिळवलेला. पराभूत झालेला माईमभट्ट दिसतोय कुठं. इथे मात्र माईमभट्ट डोळे लावून पडलेले, डोळे लावून पडलेले. आणि मग माईमभट्ट विचार कसं काय करू शकतात असं, मला देव होईल का. शेवटचा विजय प्राप्त करून घ्यायचा होता. आचार्य श्री नागदेवांच्या मुखातून वधून घ्यायचं होतं, कारण आचार्यांना ते वरदान होतं, तुझे न मुखे अशास्त्र आचार्यांच्या मुखातून वधून घ्यायचं होतं. आणि मग
जेव्हा आचार्यांनी सांगितलं अरे तुम्हाला देव कसा होणार नाही हो, तुम्हाला झाला नाही तर कुणालाच होणार नाही, कुणाला नाही मलाही होणार नाही. एका क्षणात यात्रा संपली. बघा, एका क्षणात माईमभट्टाची यात्रा संपली. माईमभट्ट हे अफलातून अलौकिक पात्र आहे. माईमभट्टावर वेगळं मला असं वाटतं, मला ज्या दिवशी सांगितलं होतं आमचे रिद्धेपूरचे बाबाजी परमपूज्यने पट्टाधीशित मनसुख गोपीराज बाबाजींनी सांगितलं होतं तुम्हाला माईमभट्टावर बोलायचं आहे. आमचे चिंतनेचे प्रमुख त्यांनी मला सांगितलं होतं, पुढे गेलं काय आहेत ना, हां, मला फोन आला होता की तुला माईमभट्टावर बोलायचं आहे. मला आता मगापासून असं चिमटे घेत होते. ते म्हणे संभाजीनगरवरनं तुला ऐकायला आले. म्हटलं संभाजीनगरला मी ऐकवण्याकरता येतो. 16 मार्चपासून 22 मार्चपर्यंत मी संभाजीनगरला तेव्हा बोलेल. आता मात्र मी माझी चिंतनी आहे. मी चिंतनेत फक्त तुम्हा लोकांना दंडवत करायला आलो आहे. या चिंतनेनं मला सर्व वैभव दिलं आहे. माहूरला पहिली चिंतनी झाली बाबा, आणि तिथं स्मृतीस्थळावर बोललो, जिथे आम्ही मांडे आणि तूप बुडून खाल्लं. तिथनं पुढं मला हे झालं. एकही वर्ष असं नाही की मी चिंतनेत नाही. करोना कालखंडात सुद्धा चिंतनेत होतो. हे माझ्या माऊलीचं देणं आहे. मला काहीच दिलं नाही असं वाटतं. लोक म्हणतात स्तुती करत नाही असं म्हणतात, परंतु मात्र चिंतनेचा स्टेज कधीही रिकाम होऊ दिलं नाही. ज्याला चिंतनेच्या स्टेजचा स्पर्श झाला त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. चिंतनेचं स्टेज नाही, हा परिस्पर्श. आणि बाभळकर बाबांचा सान्निध्य मला असं वाटतं ते वेगळंच आहे. ते वेगळंच आहे. कधीतरी मला असं वाटतं चिंतनेचा एक विषयच कर पुढच्या वर्षी, फक्त बाभळकर बाबा. मी वरझडीपासून दाना चालणारा बाबा, डोक्यावर पेटी, 2-4 भाकरी खपा खाणारा मी मांडू शकतो. आम्ही पाहिला आमचा गुरु कसा आमच्याकरता राहिला आहे म्हणून. आम्हाला उठवताना सुद्धा विजयराज उठ नाही म्हटलं हो. सकाळी येऊन बसलेले बाबा आमचे पाय दाबायचे. हां, त्या पाय दाबाच्या भीतीने आम्ही उठायचो, सकाळीच उठायचो आम्ही. तेही बाबा पाहिले. चपात्याचे गोळे करून चपात्या कशा लाटावे शिकवणारे बाबाही पाहिले. ढसाढसा रडणारे बाबाही पाहिले, आणि रडता रडता विनोद करणारे बाबाही पाहिले. बाबा कधी काव्य लिहित नाहीत. बाबांचं काव्य जन्माला येतं. बाबा कधी कुठला लेख लिहित नाहीत. ते लेख जन्माला येतो. बोलता बोलता चालता येतो. मध्यान रात्री जाग येते. बाबांच्या उशाला आहे ना मोबाईल कमी दिसतो, पण मला तर कागद खूप दिसतात. छोटासा रूम होता, 4-5 कागद असे टांगलेले राहायचे, आणि वेगवेगळ्या कागदांवर वरझडीला त्या वेगवेगळ्या कागदांवर वेगवेगळे लिहिलेलं असायचं. जेव्हा जे आठवेल तेव्हा ते कागदावर उतरून ठेवायचं, आणि कधी काळी त्याचा उपयोग यायचा. बघा, त्या बाबांचा स्पर्श आमच्या जीवनाला झाला. चिंतनेच्या स्टेजनं आम्हाला जीवन दिलं, परिसासारखं सोन्याचं रूप दिलं. आज असलेलं वैभव सर्व काही प्रतिष्ठा असेल, चिंतनी आणि बाभळकर बाबा याला जर बाजूला केलं तर आमच्या जो काही नाही. आणि म्हणून चिंतनेच्या तमाम घटकांपुढे नतमस्तक व्हावं, यांना दंडवत करावं, यांचं दर्शन घ्यावं, आणि नवी ऊर्जा घेऊन इथून वर्षभर कामाला लागावं. आणि म्हणून हा प्रयास इथे येण्याचा आहे. तुम्हा लोकांची माफी मागतो. आदरणीय श्रद्धे सर्व गुरुजन आहेत. माझी इथं सर्वांची मी नावं घ्यायला पाहिजे, माझ्याच्याने वेळ जाईल, म्हणून तुम्हाला सर्वांची कान धरून माफी मागतो. तपस्विनींची माफी मागतो, वासनिकांची माफी मागतो. या परिवाराने, चिंतनी परिवाराने प्रेमही खूप केलेलं आहे, बाकीच्यांनी. तुमच्या प्रेमात तसंच बांधील राहण्याची इच्छा ठेवतो. तुम्ही सर्व आशीर्वाद द्याल, आशीर्वादासाठी जोडी पुढे पसरतो. आपली सर्वांची रजा घेतो. सरांची माफी मागतो की तुमचे 10-5 मिनटं मी चोरली, परंतु सर तुम्ही आणि मी एकाच व्यक्तीची फॅन आहोत. बस, एकाच व्यक्तीची फॅन आहोत. त्यामुळे तुम्ही माझं घेणं, तुमचं मी घेणं, या दोघांमध्ये फार काही बदल झालेला नाही. सर्वांना वंदन करतो. दंडवत. दिलेला नाही, त्याच्यामुळं वेळही मला दिलेला नाही. दोघं जण बोलले माझ्या आधी, ऐकत राहावं असं बोलले दोघंही जण. शिर्डे बाबांना आज मी पहिल्यांदा ऐकलं. आपण निवडलेल्या विषयावर किती प्रेम करावं, किती प्रेम करावं, आणि त्या तुलनेत सगळे विषय कसे तुच्छ समजावेत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबांचं हे भाषण. किती प्रेम आपण निवडलेल्या विषयावर. त्यांनी माईमभट्ट हा विषय निवडला, किती प्रेम त्याच्यावर. त्यांनी बाकीच्यांना सगळ्यांना शूद्र ठरवून टाकलं त्या विषयाच्या समोर. आणि ताई बोलल्या आणि बाबा बोलले. जमीन आसमानाचा फरक दोघांच्या बोलण्यामध्ये. ताई 45 मिनिटं जे बोलल्या संथ गतीनं, ते बाबांच्या स्पीडमध्ये 5 मिनिटात बोलणं होतं. म्हणजे इतकी बाबांची स्पीड आहे बोलण्याची. आणि माईमभट्टाच्या चरित्राचं पण भागवत करता येतं, याचं किती सुंदर उदाहरण आहे. आणि सामान्य माणसांच्या मध्ये एखादा विषय पोचवायचा असेल तर त्या विषयाचं भागवतच करायला हवं. याचं उत्तम आपल्याला ताई त्यांनी पाठ म्हणजे एक उत्तम नमुना करून दिला, किंवा तुम्हाला विषय पोचवायचा असेल तर त्या विषयाचं असं भागवत केलं पाहिजे, म्हणजे तो विषय लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोचतो. शिर्डे बाबांनी 10 वर्षापूर्वी
नाशिकला एक कार्यक्रम घेतला होता, मोठा कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला नागदेवाचार्य पुरस्कार दिलेला होता. माझी भेट नव्हती, त्यांची भेट नव्हती. बाबांचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं आणि त्यांनी तो नागदेवाचार्य पुरस्कार मला जाहीर केला. पण दुर्दैवानं त्या पुरस्कार घेण्यासाठी मला जाता आलं नाही. मी खूप आजारी पडलो, सिरियस होतो, खूप आजारी पडलो. पुन्हाही बाबांची कधी प्रत्यक्ष आमची भेट झाली नाही. पण आजच्या त्यांच्या बोलण्यातल्या माझ्या आत्मीयतेतून तो पुरस्कार आज मला मिळाला आणि तो मी स्वीकारला असं मला वाटतं. ते म्हणतात त्याप्रमाणे आम्ही बाबुळगावकर बाबांचे अनुज आहोत, त्यांची मुलं आहोत या क्षेत्रातली. ते मोठा मुलगा आहेत, मी लहान मुलगा आहे. ते आता त्यांना भाऊ म्हणता येत नाही कारण ते संन्यासी आहेत, मी गृहस्थ आहे. नाहीतर म्हटलं असतं, पण गुरुभाऊ म्हणायला काही हरकत नाही. तर आम्ही दोघंजण गुरुभाऊ आहेत. मध्यंतरी औरंगाबादहून म्हणजे सध्याच्या संभाजीनगरवरून परभणीकडे मी निघालो की बाबांना एक फोन करत असतो, बाबा तुम्ही गडावर आहात काय, किंवा लाडगावला आहात काय. ते जर असतील तर आवर्जून मग येता येता त्यांच्याकडे कॉफी घेत असतो, एखादा तास थांबत असतो, मग पुढं परभणीकडे निघत असतो. यावेळी फोन केला तर बाबा म्हणाले, हो पण मी लाडगावला नाही, गडावर आहे. फार दिवसानंतर बाबांसोबत मी गड पाहिलेला नव्हता. मला आनंद वाटला. म्हटलं बाबा मी गडावर येतो. ते म्हणाले या. आणि मग गडावर चढताना मला जे दृश्य दिसलं ते जरा वेगळं होतं. म्हटलं बाबा एकटे दिसत नाहीत गडावर, कारण त्या डोंगराच्या आजूबाजूला झाडाझुडपाखाली तरुण मुलं बसलेली होती, ती पोथी वाचत होती, अभ्यास करत होती. म्हटलं हे काहीतरी वेगळं दृश्य दिसते. आणि वर गेल्या गेल्या लक्षात आलं की बाबांनी एक व्यासपीठ तयार करून ठेवलेलं आहे, कार्यक्रमाची तयारी आहे, सगळे शिष्य बसवलेले आहेत आणि एक कार्यक्रम करायचा आहे. कार्यक्रम काय आहे तर बाबांनी सांगितले एका पुस्तकाचं तुमच्या हस्ते प्रकाशन करायचं आहे. मला असं अचानक कसं काय ठरवलं तर म्हणजे नुकतंच ते पुस्तक तयार झाले. अमृत सरोवर नावाचं ते पुस्तक होतं. काय पुस्तक होतं तो प्रसंग इथं सांगण्याचं कारण काय तर अमृते बाबा नावाचे जे महंत आहेत ते त्यांच्या शिष्यांना घेऊन त्या गडावर 1 महिनाभरासाठी आले होते. बाबांनी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांच्या मार्गाचं दैनंदिन क्षणोक्षणीचं आचरण त्यांनी जे पाहिलं, पारंपरिक पद्धतीचं त्यांचं सगळं आचरण पाहिलं आणि बाबा इतके खुश झाले की उत्स्फूर्तपणे त्यांना एक कविता सुचली आणि 150 कडव्यांची ती कविता त्यांनी लिहून लगेच त्याचं पुस्तक तयार केलं होतं आणि ते नुकतंच त्यांच्या हातात आलं होतं. आणि ते म्हणाले की या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते करायचं आहे. आता पुस्तक न वाचता त्याचा प्रकाशन करायचं कसं हा माझ्यासमोरचा प्रश्न होता. पुस्तकावर काय बोलणार, पुस्तकावर बोललं पाहिजे ना. पण पुस्तक तर वाचलेलं नव्हतं. बाबांनी मला थोडक्यात कल्पना सांगितली, त्याचं प्रास्ताविक आधी केलं. आणि मग मी माझ्या गावात माझ्या लहानपणी जे आत्ता अमृते बाबा आहात त्यांचे आजगुरू त्यांचा मार्ग यायचा आणि लहानपणी मी त्यांना पाहिलेलं होतं. त्यांच्या काही आठवणी मी सांगितल्या आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. नंतर ते अमृत सरोवर नावाचं पुस्तक मी वाचलं, पुन्हा वाचलं. आज इकडे येताना पुन्हा गाडीत मी ते 3ऱ्यांदा वाचलं की का बाबांना या माणसावर एवढी दीर्घ कविता लिहावीशी वाटली अमृते बाबांवर. तर त्या बाबांचं जे आचरण आहे त्या आचरणाचा उत्तम नमुना म्हणून त्यांना पंथासमोर ठेवायचं आहे. त्यांच्या आश्रमातली सगळी मुलं, बाबांच्याकडं गाडी नाही, बाबांच्याकडं 100 मुलं आहेत, ब्रह्मविद्येचा अभ्यास करतात, कुणाकडंही मोबाईल नाही. सर्व मार्गामध्ये मिळून एक छोटासा मोबाईल आहे, त्याच्यावर दृश्य दिसत नाही. त्या मोबाईलवर फक्त कुणाचे महत्त्वाचे संदेश आले तर तेवढेच घेण्याची सुविधा आहे. तो मोबाईल कुणाच्याही त्या विद्यार्थ्यांच्या हातात दिला जात नाही. एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात चुकून मोबाईल दिसला तर बाबा घेऊन तो फोडून टाकतात, त्या विद्यार्थ्याला मारतात आणि नंतर त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला तू कशी चूक केली ते समजून सांगतात. त्यांच्याकडं गाडी नाही. एवढा मोठा मार्ग एका गावाहून दुसऱ्या गावाला अजूनही पायी पायी जातो. सगळे विद्यार्थी अभ्यास करतात, पहाटे 3 वाजता उठतात, 4 वाजता तयार होतात, ब्रह्मविद्या अभ्यासाला बसतात. बाबा त्यांना अभ्यास देतात. चुकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
पाठीवर धपाटा बसल्याशिवाय राहत नाही, नंतर मायेचा हातही दिल्याशिवाय राहत नाहीत, एका गावात जास्त दिवस राहत नाहीत, आणि त्या सगळ्यांना लागणारं जेवणाचं संध्याकाळचं जेवण पोर म्हणजे विद्यार्थी स्वतः करतात. फक्त बायांनी राबावं स्वयंपाकात हे त्यांना मान्य नाही. सगळी सोबतची जी पोरं आहेत ते पोरं मिळून संध्याकाळचा स्वयंपाक करतात. सकाळी सगळे आजूबाजूच्या खेड्यात जाऊन भिक्षा मागून येतात आणि सगळे मिळून एकत्रित जवळी दृष्टीपूत करून जेवण करतात. हे सगळं आदर्श आजच्या पंथीयांनी घ्यावा म्हणून बाबांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक मला फार आवडलेलं आहे. तसंच बाबा तुम्ही आता एकदा गृहस्थांनी कसं वागावं तसं लिहिलेलं आहे तुम्ही. त्याचं पण मॉडेल, त्याचा पण एक नमुना त्यांच्या समोर ठेवून द्या. तसे आपले गृहस्थ बिचारे खूप चांगले वागतात, खूप श्रद्धाभावानं वागतात, खूपच चांगलं वागतात. काही ग्रस्तांच्या मी घरी गेलो आणि मला म्हणतांपेक्षा ते गृहस्थ जास्त पुण्यवान आणि पवित्र वाटले. त्यांच्या घरच्या पोथ्या, त्यांच्या घरची देवपूजा ही कुठल्याही म्हणतापेक्षा जास्त चांगली वाटली. आमचे सुधाकर मेंघर पारशिवणीला मागच्या महिन्यात त्यांच्याकडे कार्यक्रमाला गेलो, सकाळी घरी जेवायला त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांचं घर, त्यांची देवपूजा, त्यांच्या पोथ्या पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ह्यांच्यात काय कमी आहे, कुठल्याही म्हणतापेक्षा हे कमी नाही आहेत. पण निघताना ते स्वतः म्हणाले की आता मला दीक्षा घ्यावीशी वाटते. म्हटलं काय राहिलंय दीक्षा घ्यायचं, तुम्ही दीक्षितापेक्षाही जास्त चांगलं आचरण करत आहात, दीक्षा घेण्याचीच त्याच्यासाठी काय गरज आहे. पण अशी ही गृहस्थ माणसं देखील आहेत, पण त्यांच्यासाठीही एक मॉडेल तुम्ही सांगायला हरकत नाही. अशी ही माणसं, असे ही मंडळ, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंतनीविषयी बाबा बोलले, आमच्या ताई बोलल्या, ताई महदंबेविषयी बोलल्या, बाबा माहिमभट्टाविषयी बोलले, आणि दोघंही महानुभाव पंथाचे सगळ्यात महत्त्वाचे सारस्वत समजले जातात. त्यांच्याविषयी दोघांची आज एकत्रित व्याख्यानं अध्यक्ष म्हणून मला ती ऐकता आली. ताईंनी अत्यंत वाङ्मयीन दृष्ट्या त्या सगळ्या महदंबेच्या धवळ्याचं रसायन म्हणजे संपूर्ण त्याचं सारग्रहण जे आहे ते सारग्रहण केलं. बाबा जे विषय निवडतात ते विषय काळाला अनुसरून आणि त्या स्थानाला अनुसरून असतात. मागच्या वर्षी महदंबेवर मी बोललो होतो ताई, धवळे हा विषय नव्हता, महदंबेवर बोललो होतो. त्याचं कारण असं होतं, मागच्या वर्षी ही चिंतनी जालन्याला होती आणि जालन्याच्या जवळ महदंबेचं मूळ गाव आहे, जन्मगाव आहे. तर बाबा म्हणाले तुम्ही महदंबेवर बोला, म्हणून मी महदंबेवर बोललो होतो. यावर्षी रुद्धपूरला चिंतनी होती आणि धवळ्यांचं जन्मस्थळ रुद्धपूर आहे, म्हणून यावर्षी धवळ्यावर कोणीतरी बोललं पाहिजे. आपल्याला वाटतं की बाबांनी सहज कार्यक्रम तयार केलाय, तो सहज केलेला नसतो. स्थळ काळाचं पूर्ण भान ठेवून, खूप चिंतन करून, खूप विचार करून हे सगळे कार्यक्रम आणि विषय ठरवलेले असतात. तसे हे विषय ठरवलेले होते. मागच्या वर्षी महदंबेवर बोलताना ह्या सामान्य बायांना सांगताना चिरडे बाबा, मी पण महदंबेचं भागवतच केलं होतं, महदंबेचं भागवतच केलं होतं मागच्या वर्षी. एक पात्री प्रयोगच होता तो माझा, महदंबा म्हणजे कोण ते सांगण्यासाठी. साधी सोपी गोष्ट या साधारण माणसांना सांगितलं होतं. महदंबा या शब्दाचा अर्थ मोठी माय. महदंबा या शब्दाचा यांना कळणारा अर्थ मोठी माय. कुणाची ही मोठी माय आहे? ही महानुभाव पंथाची मोठी माय आहे, ही मराठी कवितेची मोठी माय आहे, आणि ही तुमची आमची सगळ्यांची मोठी माय आहे. हे महदंबेचं महत्व होतं. ह्या साधारण बायांना सांगताना त्यांना त्यांच्या भाषेत सांगावं लागतं. त्यांना महदंबा या शब्दाचा अर्थ काय माहीत? साधा सोपा अर्थ आहे, त्या शब्दाचा सरळ साधा अर्थ आहे. महद म्हणजे मोठी, अम्मा म्हणजे माय, अंबा म्हणजे माय, महदंबा म्हणजे मोठी माय. तर ते संस्कृतमधून तिचं नाव ठेवलेलं आहे महदंबा. त्याचं मराठीकरण करायचं झालं तर त्याचा अर्थ होतो मोठी माय. महदंबा म्हणजे कोण? मोठी माय. तर ती आपल्या पंथाची मोठी माय होती, मराठी कवितेची मोठी माय होती. आणि हे जे दवळे आहेत, हे दवळे म्हणजे तशी लोकगीतं आहेत. ती आधी परंपरेनं काही प्रमाणात गायल्या जात होती, आणि महदंबा ही गायिका उत्तम आवाजाची असल्यामुळं ती परंपरेनं गात आलेली धवळी काही पाठ होती. तिनं त्याच्यामध्ये काही उत्स्फूर्तपणे आपली भरही घातलेली होती लोकगीतांची. त्याला धवळे असं नाव का? तर धवळे ही मराठी भाषेमध्ये वराच्या बाजूनं म्हटली जाणारी लग्नातली गाणी, त्याला धवळे म्हणण्याची पद्धती होती. लग्नामध्ये दोन बाजू असतात, एक बाजू स्त्रीची नवरीची, दुसरी बाजू
पुरुषाची, नवरदेवाची, पुरुषाची बाजू ही धवल समजली जाते, उंच समजली जाते, आणि स्त्रीची बाजू कमी समजली जाते परंपरेनं. ते योग्य नाहीये, पण परंपरेनं समजली जाते. आणि म्हणून जी बाजू धवल समजली जाते त्या बाजूनं म्हटली जाणारी लग्नातली गाणी म्हणजे ढवळे, ढवळे गीत असं ते परंपरेनं. ढवळे हा शब्द लोकगीतामधला आहे आणि तो लग्नामध्ये वराच्या बाजूनं म्हटली जाणारी गाणी. वधूच्या बाजूनं काही गाणी म्हटली जातात. वधूच्या बाजूनं गाणी म्हणत असताना जपून सगळं म्हणावं लागतं. वराच्या बाजूनं गाणी म्हणत असताना वधूच्या बाजूला टोमणे मारले जातात. तिथली विहीन, तिथला इवाई, त्याची निंदा केली जाते. पण वधूच्या बाजूनं जी गाणी म्हटली जातात ती जपून म्हणावी लागतात, कारण तिकडच्या लोकांना दुखवून चालत नाही. म्हणून हे जे ढवळे आहेत ही तशी पद्धती होती. पण तसे टोमण्याचे ढवळे म्हणण्याच्या ऐवजी महदंबेनं हे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाचे ढवळे म्हटले आणि त्याचे हे मराठीमधले अजरामर ढवळे झाले. हे मराठी भाषेतलं आद्य साहित्य आहे. लीळाचरित्राच्या आधीचं आहे ना ते. लीळाचरित्राचं नंतर निर्माण झालं, लीळाचरित्राच्या आधीचं आहे ते. त्याच्यामुळं ते आद्य आहे, लीळाचरित्राच्याही आधीचं आहे. आणि लीळाचरित्र हा ग्रंथच मुळामध्ये फक्त मराठी भाषेतला आद्य ग्रंथ मानला जात नाही. हा संपूर्ण भारतीय भाषांमधल्या प्रादेशिक भाषांमधला आद्य ग्रंथ आहे. म्हणजे संस्कृत मधले ग्रंथ, त्याच्यानंतर आलेल्या प्राकृत मधले ग्रंथ, त्याच्यानंतर ज्या प्रादेशिक भाषा आल्या, ज्या साहित्य अकादमीने आज 30 भाषांना मान्यता दिलेली आहे प्रादेशिक भाषा म्हणून, तेलुगू, तामिळी, कानडी, पंजाबी, आसामी, बंगाली, या भाषा ज्या आहेत, ह्या ज्या प्रादेशिक भाषांना आहेत, या प्रादेशिक भाषांमधलं पहिलं काव्य म्हणजे ही महदंबेची ढवळी आहेत. त्याच्या आधी कुठल्याही प्रादेशिक भाषेमध्ये कविता लिहिल्या गेलेली नव्हती किंवा कागदावर उतरवल्या गेलेली. लोकगीतं तर होतीच, लोकगीतं परंपरेनं हजारो वर्षापासून माणसं म्हणत होती, पण कागदावर उतरवली गेलेली प्रादेशिक भाषांमधली ती पहिली कविता होती. पृथ्वीराज रासो हा हिंदीमधला ग्रंथ, हिंदीमधला सगळ्यात आधीचा ग्रंथ समजला जातो. तो ढवळ्यानंतर 200 वर्षांनी लिहिलेला आहे. ढवळ्यानंतर 200 वर्षांनी लिहिलेला आहे. म्हणजे हिंदी भाषेपेक्षा मराठी भाषा 200 वर्ष जुनी आहे. आणि त्याच्यामुळं त्या भाषेला एक काव्याचं रूप देणारं, एक ग्रंथचं रूप देणारी महदंबा ही आपली मराठी कवितेची मोठी माय आहे. त्या अर्थानं आम्ही म्हणतो, त्या अर्थानं हे सगळं मी सांगत होतो. ह्या दोघांच्या भाषणाविषयी अध्यक्ष म्हणून मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून झालेलं आहे. थांबायचं असेल तर थांबून जातो. कविता म्हणतो, नंतर माय माऊल्यांसाठी 1-2 कविता म्हणतो आणि थांबतो. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काढी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काढी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप.